नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 30 मार्च 2025चा महत्त्वाचा जो काही व्हिडिओ राहणार आहे चालू घडामोडीचा, तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, तेवढं पण व्हिडिओ नक्की बघायचं आहे. ओके, 30 मार्चचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कितीही मागे ओढणारे भेटले तरी आपण पुढे पाऊल टाकायलाच शिकलं पाहिजे. मागे वाढणार आहेत, तू नापास होशील वगैरे 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 म्हणून तुम्हाला खेचणाऱ्यांची संख्या भरपूर आहे मार्केटमध्ये, वातावरणामध्ये. मात्र आपल्याला पुढे जायचं आहे, पुढे जाऊन आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे, फालतू गोष्टीकडे आपण लक्ष न देता आपण आपल्या ध्येयाच्या दिशेकडे आपल्याला काय करायचं आहे, पाऊल टाकायचं आहे आणि आपण जिंकलंच पाहिजे. ओके, चला याच विचारांना सर्व स्वागत करतो. सुरू करतो महत्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच म्यानमार या देशामध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन राबवलेलं आहे? ओके, म्यानमारमध्ये बघा एक भूकंप आला होता, सर्वांना माहिती असेल म्यानमारमध्ये आलेले भूकंप. ओके, म्यानमारमध्ये हा भूकंप आला होता आणि आपण मागच्या क्वेश्चन मध्ये हा जो काही भूकंप आहे तो आपण भूकंप कव्हर केलेला आहे. किती रिश्टर स्केलचा होता? हा होता 7.7 रिश्टर स्केलचा हा भूकंप खूप भयानक होता. रिश्टर स्केलचा हा भूकंप महत्वाचा आहे. याचे धक्के आपल्या दिल्लीपर्यंत, भूतानमध्ये वगैरे, थायलंडमध्ये वगैरे आढळलेले आहेत. येस, म्यानमारमध्ये. आणि म्यानमार याची राजधानी काय असेल? म्यानमारची राजधानी आहे नॅपिदॉ. ही म्यानमारची राजधानी आहे. म्यानमारचा जो काही चलन येतं तर तो कयात किंवा क्याट असं आपण त्याला म्हणतो. क्याट किंवा कयात लक्षात ठेवा. भारतामधील 4 राज्याची सीमा ही म्यानमार लागलेली आहे. कुठे कुठे 4 राज्य? अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि मिझोराम. ओके, आणि ऑपरेशन आपण ब्रह्मा सुरू केलं होतं, पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा, ऑपरेशन ब्रह्मा म्यानमारमध्ये आपण राबवलेलं आहे. IMP आहे. यापूर्वी आपण म्यानमारमध्ये कोणते ऑपरेशन राबवले आहेत का? यापूर्वी भारताने मदत म्हणून म्यानमारमध्ये कोणते कोणते ऑपरेशन राबवले आहेत का? येस, एक ऑपरेशन राबवलं होतं. ह्याच्यापूर्वी आपण ऑपरेशन करुणा नावाचं आपण राबवलं होतं म्यानमारमध्ये, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राबवलं होतं ऑपरेशन करुणा, ऑपरेशन सद्भावना, आणि आता आहे ऑपरेशन ब्रह्मा. हे 3 आपण ऑपरेशन राबवलं होतं. लक्षात ठेवा, म्यानमारमध्ये पूर आल्यानंतर, म्यानमारमध्ये भूकंप झाल्यानंतर हे जे काही आपण ऑपरेशन राबवलेलं होतं, म्यानमारमध्ये मोखा नावाचं चक्रीवादळ आलं होतं, त्या चक्रीवादळाच्या वेळेस पण आपण काही ऑपरेशन राबवले होते. हे 3 ऑपरेशन आपण साधारणतः म्यानमारमध्ये राबवलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ओके, ऑपरेशन ब्रह्मा. ऑपरेशन दोस्त आपण राबवलं होतं तुर्की आणि सिरियामध्ये. ज्यावेळेस भूकंप आला होता तेव्हा तुर्की आणि सिरिया या 2 देशांमध्ये ज्यावेळेस भूकंप आला होता त्यावेळेस आपण ऑपरेशन दोस्त राबवलं होतं. लक्षात ठेवा, ऑपरेशन गंगा राबवलं होतं आपण भारत व युक्रेनमध्ये. भारताने ऑपरेशन गंगा राबवलं आहे युक्रेनमध्ये, ऑपरेशन गंगा. त्याच्यानंतर ऑपरेशन देवी शक्ती आपण कुठे राबवलं होतं? ऑपरेशन देवी शक्ती आपण कोणत्या ठिकाणी राबवलं होतं? हे राबवलं होतं आपण अफगाणिस्तानमध्ये. ओके, ऑपरेशन देवी शक्ती आपण राबवलं होतं कुठं? आपल्या अफगाणिस्तानमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टार आपण पंजाबमध्ये अमृतसर या ठिकाणी राबवलं होतं. ऑपरेशन विजय राबवलं होतं आपण कारगिल विजयच्या वेळेस. त्याच्यानंतर ऑपरेशन सफेद सागर पण आपण कारगिल विजयच्या वेळेस राबवलेलं होतं. भरपूर ऑपरेशन आपण राबवलेलं आहे. रिसेंटली ऑपरेशन बांबी बकेट पण राबवलं होतं आपण उत्तराखंड राज्यामध्ये. ऑपरेशन बांबी बकेट, समजलं? हे सगळे लक्षात ठेवा. ऑपरेशन इंद्रावती कुठे राबवले हे तुम्ही सांगायचं आहे. ऑपरेशन इंद्रावती भारत सरकारने कोणत्या देशामध्ये राबवलेलं होतं? ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन इंद्रावती. ओके, ऑपरेशन इंद्रावती राबवलं होतं हैतीमध्ये. ओके, कुठं? हैती या देशामध्ये. आणि आणखीन एक आहे ऑपरेशन, तो म्हणजे ऑपरेशन कावेरी. आपण राबवलं होतं सुदान या देशामध्ये. ओके, ऑपरेशन कावेरी राबवलं होतं आपण कुठं? सुदान या देशामध्ये. सगळे ऑपरेशन लक्षात ठेवा. म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपामध्ये ऑपरेशन ब्रह्माच्या माध्यमातून आपण सहकार्य किंवा मदत केलेलं आहे. नेक्स्ट, कबड्डी वर्ल्ड कप 2025चा विजेता देश कोणता आहे? कबड्डी वर्ल्ड कप कुणी जिंकला असेल? कबड्डी वर्ल्ड कप कुणी जिंकला असेल तर तो आपला भारत. भारतानं कबड्डी वर्ल्ड कप जिंकला आहे. आणि कोणा हरवून जिंकला होता? इंग्लंडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. आणि उपविजेता पण कोण असेल? तो इंग्लंडच आहे. उपविजेता पण कोण असेल? इंग्लंड आहे, लक्षात ठेवायचं आहे. ओके, नुकतेच चर्चेत असलेल्या केरळमधील सर्वात लहान बकरीचे नाव काय आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. ओके, या बकरीचं नाव काय होतं? ते सर्वात लहान म्हणजे जवळपास 1.3 फूट म्हणजे एवढंच
छोटंसं पिल्लू होतं बकरीचं, शेळीचं साधारणतः. त्या शेळीचं नाव काय असेल? येस, पवन शराव जे आहेत ना त्याचे कॅप्टन होते भारतीय हॉकी टीमचे, पुरुषांचं IMP. ओके, पुरुषांचं. ह्याचं मला सांगा, नाव सांगा, ह्या बकरीचं नाव काय आहे? कोणत्या देशामध्ये भारताने सर्वप्रथम AIKEME हे युद्धाभ्यास सुरू केलं? हे आफ्रिकन आहे ऍक्च्युली, आफ्रिकन इंडिया ही मेरीटाईम एक्सरसाइज म्हणतो आपण त्याला, कुंगुरू नाही, असं प्रकारचं आहे, सांगा तरी पण. तर AIKEME जे काही युद्धाभ्यास आहे तो आपण टांझानिया या देशामध्ये राबवलेला आहे, लक्षात ठेवा. कुठल्या देशामध्ये? टांझानियामध्ये. टांझानियाची राजधानी होतं डोडोमा. UPSCचे संयुक्त सचिव नुकतेच संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? UPSCचे संयुक्त सचिव कोण बनले तर रिसेंटली, सांगा. UPSCचे संयुक्त सचिव बनले तर अनुज कुमार सिंग. अनुज कुमार सिंग हे बनले तर UPSCचे संयुक्त सचिव. संयुक्त सचिव कुंगरू नाही, त्याचं नाव आहे करुंबी. त्या बकरीचं नाव काय आहे? करुंबी असं त्याचं नाव आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? म्हणजे कोणाच्या अध्यक्षाने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला मान्यता दिली किंवा महाराष्ट्रामध्ये आता 6वं वित्त आयोग सध्याचा चालू राहील. ओके, चला. हो, सुट्टी होती, मी गेलो नाही. ओके, मी आता रजेवरतीच आहे. बघा आता 6व्या वित्त आयोग आहे महाराष्ट्र राज्याचं, महाराष्ट्र राज्य वित्त आयोग आहे, महाराष्ट्र राज्य वित्त आयोग. महाराष्ट्र राज्य वित्त आयोग जे आहे ना, हे महाराष्ट्र राज्य वित्त आयोग सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या वित्त आयोगाची स्थापना आहे, पहिल्यांदा स्थापना म्हणतो मी, फर्स्ट टाइम, पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर ते करण्यात आली होती 1994 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये वित्त आयोग स्थापन करण्यात आलं होतं. राज्याचं वित्त आयोग साठीचं जो काय भारतीय राज्यघटनेतील कोणता कलम असेल? कलम 243 I. हे कलम 243 I नुसार राज्यामध्ये वित्त आयोग स्थापन केला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि कोण स्थापन करत असतात? दर 5 वर्षांनी राज्यपाल जाहीर करत असतात. दर 5 वर्षांनी राज्यपालांचं काम आहे त्यांनी काय केलं पाहिजे? ह्याचं स्थापना केली पाहिजे. त्याची स्थापना केली पाहिजे, ह्या महाराष्ट्र वित्त आयोगाची स्थापना केली पाहिजे, लक्षात ठेवा, ते महत्वाचं आहे. कुठलं? दर 5 वर्षांनी राज्यपाल स्थापन करतात, कशाची? ह्या वित्त आयोगाची स्थापना करतात. हे पण समजलं. मग आणि जे पहिले वित्त आयोगाचे अध्यक्ष होते कोण? महाराष्ट्राचे पहिले होते ना, फर्स्ट, ते होते घोलप. घोलप हे होते पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. आणि सध्या जे वित्त आयोगाचे नवे अध्यक्ष बनलेत कोण? त्यांचं नाव आहे मुकेश खुल्लर. मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षाने आता आयोग स्थापन होणार आहे. याचा जो कालावधी राहणार आहे 2026 ते 2031 पर्यंत कालावधी त्याचा राहील, 26 ते 31 पर्यंत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चा राईट आन्सर आहे मुकेश खुल्लर. मुकेश खुल्लर यांच्या पूर्वी कोण होते बा? यांच्या पूर्वी कोण होते? मुकेश खुल्लर यांच्या पूर्वी, यापूर्वी होते व्ही गिरिराज, व्ही विश्वनाथ गिरिराज हे होते. यांच्या पूर्वी होते JP डांगे यांच्या पूर्वी. असो, मुकेश खुल्लर आता नवीन बनलेले आहेत, लक्षात ठेवा. IMP आहे 6वे वित्त आयोग. हे वित्त आयोग काय काम असेल बाबा? याचं काय काम असेल? केंद्र सरकार जेवढं पण राज्यांना पैसा देतो ना, ह्या राज्यांमध्ये दिलेल्या पैशांचं वाटणी जिल्ह्यामध्ये कोणत्या रीतीने करायला पाहिजे हे राज्यांना मार्गदर्शन कोण करतं? तर वित्त आयोग करत असतं. वित्त आयोगाचं तेच काम आहे. किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये जेवढा पण पैसा गोळा झालेला आहे राज्य सरकारकडं, तो पैसा गोळा झालेला पैसा कसं वाटावं परत केंद्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये, हे देण्याचं काम, करण्याचं काम कोणाचं आहे? हे वित्त आयोगाचं राहतं. समजला हा भाग? ओके. त्यामुळं 73व्या घटना दुरुस्तीनुसार ह्या कलमाचे ऍड करण्यात आले. कुठलं कलम आहे ते? 73व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 243 I आहे आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार कलम 243 Y आहे, लक्षात ठेवा. ओके, हे झालं 73वी घटना दुरुस्ती. 73वी
घटना दुरुस्तीनुसार हे कलम आपण ऍड केलं होतं आणि 74वी घटना दुरुस्ती आहे ना, या 74वी घटना दुरुस्तीनुसार कलम 243 वाय मध्ये याची तरतूद करण्यात आलेलं आहे. कशाची? या राज्य वित्त आयोगाची. लक्षात ठेवायचं आहे. आता मुकेश खुल्ला त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत. मग जे केंद्रामध्ये ना केंद्रीय वित्त आयोग जे सध्या चालू आहे, केंद्रीय वित्त आयोग, या केंद्रीय वित्त आयोगाचं किती होतं हे? केंद्रीय वित्त आयोग ना हे आहे आता 16वे. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण असतील? अरविंद पानगडिया आहेत. अरविंद पानगडिया हे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष. लक्षात ठेवा. आणि पहिले कोण होते? पहिले वित्त आयोग होते के.सी. नियोगी. केंद्राचं पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. आणि केंद्रीय वित्त आयोगाचा जो कलम आहे भारतीय राज्यातील कलम 280 आहे. लक्षात ठेवा. दर 5 वर्षांनी राष्ट्रपती काय करत असतात? त्याचं नियुक्ती करत असतात आपल्या केंद्रीय वित्त आयोगाचं किंवा राष्ट्रीय वित्त आयोगाचं. त्यामुळे केंद्राचं आहे आणि ह्या 6वं आपल्या महाराष्ट्राचं आहे. हे दोन्ही पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. दिनेश वाघमारे नवीन कोण बनले असतील? दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत हे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतील? तर ते आता दिनेश वाघमारे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव बनलेत कोण? आता अश्विनी भिडे. प्रधान सचिव, महाराष्ट्राचे प्रधान सचिव बनले तर अश्विनी भिडे. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. अश्विनी भिडे. ओके, हे मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. नेक्स्ट, आता महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा भारतामध्ये असू द्या, जेवढे पण महत्वाचे पोस्ट आहेत, पद आहेत ना, त्यांच्यावरती एक नजर आपण टाकलंच पाहिजे. बघा, हे क्रमांक सोडून द्या तुम्ही, लक्ष द्या, अगोदर लक्ष द्या. ह्यांच्या माहितीकडे महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त बनले आहेत कोण? त्याचं नाव आहे राहुल पांडे. महाराष्ट्र राज्य नवीन मुख्य सेवा हक्क आयुक्त येतं मनुकुमार श्रीवास्तव. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनले तर अश्विनी भिडे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या कोण असतील? ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहे सध्याच्या घडीला? तर तिथं सुजाता सौनिक. महाराष्ट्राचे सध्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत सध्याच्या घडीला आलोक आराधे. सेबीचे नवीन अध्यक्ष बनले, एसबीआयचे नवीन अध्यक्ष बनले आहेत चेल्ला श्रीनिवासलू शेट्टी. स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आहेत चेल्ला श्रीनिवासलू शेट्टी. आणि तेच बनले तर भारतीय बँक असोसिएशनचे अध्यक्ष तेच. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण असतील सध्या? तर ते पी.टी. उषा. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत पी.टी. उषा. हे महत्वाचे काही तुम्हाला नियुक्त्या एक रिव्हिजन व्हावं म्हणून सांगितलेलं आहे. नेक्स्ट, दरवर्षी जागतिक क्षयरोग दिवस कधी असतो? हा असतो 24 तारखेला, 24 मार्चला. आणि 24 मार्चला असतो काय? कबड्डी दिवस पण. जागतिक कबड्डी दिन पण कधी असतो? याच दिवशी असतो. नेक्स्ट, वर्ष 2030 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताने अर्ज केला असून यजमान शहर कुठलं असेल? तर ते आहे अहमदाबाद. अहमदाबाद हे त्याचं काय यजमान शहर आहे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 59वा ज्ञानपीठ पुरस्कार भेटले विनोद कुमार शुक्ल यांना. विनोद कुमार शुक्ल यांना. आर.के. श्रीराम कुमार यांना संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचा संबंध व्हायोलिन वादकाशी आहे. व्हायोलिन ती वाजवतात. लक्षात ठेवा, व्हायोलिन वादक आहेत आर.के. श्रीराम कुमार. पुढचा प्रश्न, चेन्नई येथे भारत आणि रशिया यांच्या दरम्यान कोणत्या युद्धाभ्यासाचं आयोजन नुकतंच करण्यात आलेलं आहे? ओके, आयोजन बघा कुठं यांचं? आयोजन याचं आहे चेन्नईमध्ये. भारत व रशियाच्या दरम्यान कोणता युद्धाभ्यास साजरा केला जातो? पहिल्यांदा हा पॉईंट लक्षात ठेवा की भारत आणि रशिया यांच्या दरम्यान कोणता युद्धाभ्यास साजरा केला तो? तर तो आहे इंद्र नावाचा युद्धाभ्यास. कुठला? इंद्र युद्धाभ्यास आहे. 2025 पार पडले कुठं? चेन्नई या ठिकाणी. आणि चेन्नई राजधानी आहे आपली तामिळनाडूची. तामिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी हे पार पडणार आहे. त्यामुळे इंद्र 2025 याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. भारत व रशियाची राजधानी काय असेल? बघा, या ठिकाणी रशिया आहे. रशियाची राजधानी काय असेल? मॉस्को ही रशियाची राजधानी आहे, मॉस्को. आणि व्लादिमीर पुतीन हे रशियाच्या त्याच्याकडला राष्ट्राध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा. आणि रशिया हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा देश आहे. संपूर्ण जगातील सर्वात मोठा देश कशाच्या माध्यमातून? क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठा देश कुठला असेल? तर तोच आहे. आशियामध्ये पण येतो आणि आपलं युरोपमध्ये पण येतो. म्हणजे आशियामध्ये आणि युरोपमध्ये ह्या दोन्ही ठिकाणी पण येणारा जो रशियाचा भाग आहे त्याला म्हणतात युरेशिया असं म्हणतात. युरेशिया, युरोपमध्ये पण आणि आशियामध्ये पण युरेशिया. येस,
पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्टिन. जे रशियाचे प्राईम मिनिस्टर आहेत ना, त्यात मिखाईल मिशुस्टिन. मिखाईल मिशुस्टिन हे तर पंतप्रधान. मात्र पॉवरफुल कोण असतील तर ते राष्ट्राध्यक्ष असतात. लक्षात ठेवा, रशियामध्ये. रशियाची काय राजधानी मॉस्को आहे. रशियाचं चलन काय असेल? रशियाचं चलन आहे रुबल. रशियाचं चलन रुबल आहे. आणि रशियाच्या संसदेला काय नाव देण्यात आलंय? रशियाच्या संसदेला म्हणतो आपण काय? डुमा. डुमा हे रशियाचं संसदेचं नाव आहे. हे जरा तुमचं रशियाविषयीच्या थोडक्यामध्ये माहिती आहे. वरुण आहे ना, वरुण असू द्या, गरुड असू द्या, किंवा आपलं फ्रिंजेक्स असू द्या, आणि गरुड असू द्या, वरुण असू द्या. त्यानंतर अजून एक आहे फ्रिंजेक्स, म्हणतो आपण त्याला फ्रिंजेक्स. हे सगळे युद्धाभ्यास कोणत्या देशासोबत केला जातो? भारताने. तर ते फ्रान्स. भारत व फ्रान्स दरम्यान वरुण, गरुड, फ्रिंजेक्स आणि शक्ती हे युद्धाभ्यास साजरा केला जातो. ओके, लक्षात. त्याच्यानंतर गरुड शक्ती वेगळी आणि शक्ती वेगळं आणि गरुड वेगळं. ओके, गरुड शक्ती आहे आणि समुद्र शक्ती. हे दोन्ही पण येतं भारत व इंडोनेशिया यांच्या दरम्यान. गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती हे दोन युद्धाभ्यास साजरा केला जातो. आता आहे चेन्नईमध्ये. लक्षात ठेवा, चेन्नईमध्ये एक बीच आहे, मरीना बीच. चेन्नईमध्ये एक बीच आहे, मरीना बीच. संपूर्ण भारतामधील सर्वाधिक लांबीचं बीच कुठलं असेल तर ते आहे मरीना बीच. लक्षात ठेवा, चेन्नईमध्ये येतं. आणि दक्षिण रेल्वेचं मुख्यालय देखील चेन्नई याच ठिकाणी येतं. हे आहे इंद्र नावाचं युद्धाभ्यास. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे व्हाईट हायड्रोजन साठे कोणत्या देशामध्ये नुकतंच सापडले येतं तर तो देश आहे फ्रान्स. व्हाईट हायड्रोजन साठे फ्रान्समध्ये. कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून सर्रास जाफरान यांची नियुक्ती करण्यात आली तर तो देश आहे ट्युनिशिया. नावाचा देश आहे. राजधानी येतं ट्युनिस. नुकतेच चर्चेत असलेल्या मार्च ऑफ ग्लोरी या पुस्तकाचा संबंध हा कोणत्याही खेळाशी आहे तर मार्च ऑफ ग्लोरी आहे हॉकी संबंधित. हॉकी हा खेळ आहे. लक्षात ठेवा, 1975 जो वर्ल्ड कप आहे हॉकीचा त्याच्यामध्ये याचा उल्लेख आढळतो. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 साठी कोणाला निवडण्यात आले? स्टॉकहोम वॉटर प्राइज आहे तर गुंटर बोस्चल यांना हा पुरस्कार देण्यात आला, वॉटर प्राइज. पुढचा प्रश्न महत्वाचा आहे. खालीपैकी कोणत्या संस्थेने 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे, घोषित केलं आहे? म्हणजे अशा ह्या संस्थेपैकी अशी कोणती संस्था आहे जी संस्था म्हणते की भारतामध्ये आपण 2025 हे वर्ष आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं वर्ष म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. तर ही संस्था आहे AICTE पर्याय क्रमांक 1, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणतो त्याला. AICTE ही संस्था AI वर्ष म्हणून घोषित करणार आहे. AICTE ह्याच्या नावावर पण AI. ओके, नावामध्ये पण AI आहे, त्यामुळं त्याला अशा पद्धतीने AI वर्ष म्हणून लक्षात ठेवायचं. हे AI वरनं AI वर्ष 2025 जाहीर केलेला आहे. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणतो आपण त्याला. AICTE आणि जो संयुक्त राष्ट्र संघटना आहे हे खूप महत्वाचं बघा. मी काय सांगतो ते आता 2025 जे वर्ष आहे ना, 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटना युनो काय म्हणून साजरा करणार आहे. 2025 हे वर्ष युनोद्वारे एकच नाही भरपूर असे वर्ष आहेत. एक आहे तुमचं आंतरराष्ट्रीय सहकार्यता वर्ष. आंतरराष्ट्रीय सहकार्यता वर्ष म्हणून साजरा करणार आहे, पहिला पॉईंट. ओके, दुसरा राहणार आहे हिमनदी संवर्धन वर्ष. जागतिक हिमनदी संवर्धन वर्ष म्हणून साजरा करणार आहे. हिमनदी संवर्धन वर्ष राहणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट संयुक्त राष्ट्र संघटना हा सहकार्यता वर्ष पण राहणार आहे, हिमनदी वर्ष पण राहणार आहे. आणि अजून एक वर्ष आहे जो तंत्रज्ञान वर्ष आहे. ऍक्च्युली तंत्रज्ञान वर्ष. तंत्रज्ञान अजून एक त्याला शब्द आहे. ओके, तंत्रज्ञान वर्ष म्हणून देखील संयुक्त राष्ट्र संघटना साजरा करणार आहे. आठवतो कोणाला? अजून एक वर्ष आहे उंट वर्ष. 2024 आहे ना. उंट वर्ष हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष संयुक्त राष्ट्र संघटना 2024 आहे. ह्याचं 2024 वर्ष होतं जागतिक उंट वर्ष. 2024 इथं आणखी एक शब्द आहे तंत्रज्ञान, ह्याच्यासोबत शब्द आठवे ना.
सहकारिता वर्ष, हिमनदी संवर्धन वर्ष आणि तंत्रज्ञान वर्ष संयुक्त राष्ट्रांगणात 2025 मध्ये साजरा. क्वांटम टेक्नॉलॉजी, व्हेरी गुड. ओके, हा शब्द आठवत नव्हता. क्वांटम, आंतरराष्ट्रीय क्वांटम तंत्रज्ञान, क्वांटम टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आणि विज्ञान वर्ष म्हणून साजरा करणार आहे कुठलं? संयुक्त राष्ट्र संघटना. हे 3 आहेत, लक्षात ठेवा. हे तिन्ही पण वर्ष तुम्हाला कुठलाही प्रश्न पेपरला विचारू शकतात. सहकारिता विचारतील, हिमालय संवर्धन विचारतील, क्वांटम टेक्नॉलॉजी, क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे तिन्ही पण तुम्हाला विचारू शकतात. हे जे आहे ना, हे 2024 आहे उंट वर्ष म्हणून. तर मला AI वर्ष अत्यंत महत्वाचं आहे. AICTE डिक्लेअर 2025 ॲज द इयर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे आहे. भारताचे नवीन वित्त सचिव म्हणले तर अजय सेठ. भारताचे नवीन वित्त सचिव कोण म्हणले असतील? त्यांचं नाव आहे अजय सेठ. नुकत्याच आलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतामध्ये सर्वाधिक रेमिटन्स कोणत्या देशातून आले असेल? तर तो आहे अमेरिका. अमेरिका आहे. बघा, पाठीमागच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला काही प्रश्न हे सेम लावले होते, बरोबर का? आता तुम्हाला ह्यासाठी जास्त कष्टच करावं लागणार नाही. त्यामुळं एखादी माहिती असेल, रिपीट आपण 24 तासाच्या आतमध्ये किंवा 48 तासाच्या आतमध्ये परत एकदा आपण वाचली ना, तर ते आपण डोक्यामध्ये फिट राहतं. त्यामुळे रिव्हिजन जितक्या लवकर करताय त्या लवकर तुमचा फायदा होणार. आता यासाठी तुम्हाला ऑप्शनची पण आवश्यकता पडणार नाही. सांगा त्याचं उत्तर कुठलं असेल? जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटले? चिरंजीवीला. तर त्या UK कडून भेटलेला आहे, ब्रिटन कडून भेटलेला आहे. ओके, आणि UK कडून नाईटहुडचा किताब कोणी भेटला तुम्ही सांगा. नाईटहुडचा जो काही किताब आहे, किताब हा कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आलेला आहे? त्याच्यानंतर 57वी राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर तो राज्य आहे ओडिसा. ओडिसा आहे. ओके, 57 राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा कोणाला भेटले होते हे आठवणा कोणाला? ओके, नाईटहुडचा किताब भेटला आहे सुनील मित्तल यांना. सुनील मित्तल. आणि आता जीवनगौरव पुरस्कार चिरंजीवी यांना. सुपर IMP क्वेश्चन. IMP म्हणजे IMPs. ॲबेल पुरस्कार. ॲबेल पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? ॲबेल पुरस्कार जो भेटतो ॲबेल पुरस्कार भेटतो गणितामधला आहे. ॲबेल पुरस्कार जो पुरस्कार आहे तो खूप महत्वाचा आहे. तो गणित या क्षेत्रासाठी देण्यात येतो. आणि कोणाकडून देण्यात येतो हा पुरस्कार? हा पुरस्कार देण्यात येतो नॉर्वेकडून. नॉर्वेच्या राजाकडून हा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात येतो. दरवर्षी एका व्यक्तीला किंवा एकापेक्षा जास्त गणितज्ञांना हा पुरस्कार दिला जातो. ॲबेल पुरस्कार त्याला म्हणतो आपण. ओके, ॲबेल पुरस्कार त्याला नोबेल पुरस्कार असे म्हणतात. गणित या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार असे त्याला म्हटलं जातं. आणि तो यंदाचा 2025चा जो काही पुरस्कार आहे ॲबेल पुरस्कार हा भेटलेला कोणाला? मसाकी काशिवारा यांना. कोणाला भेटले? तो मसाकी काशिवारा, जे की एक जपानची व्यक्ती आहेत. त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मसाकी काशिवारा. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा IMP आहे. पर्याय क्रमांक 2 IMP आहे. चला, लिऊ जियाकुन यांना कोणता पुरस्कार भेटला तुम्ही सांगायचं आहे. लिऊ जियाकुन यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे? त्याच्यानंतर पूर्णिमादेवी बर्मन यांना कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? पूर्णिमादेवी बर्मन यांना पुरस्कार सांगा आणि लिऊ जियाकुन यांना कोणता पुरस्कार भेटले सांगा. ॲबेल पुरस्कार त्याला आपण काय म्हणतो? गणितातील नोबेल पुरस्कार असंही म्हणू शकतो. मसाकी काशिवारा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. जपानचे आहेत ते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जपानचे एक व्यक्ती येतं. जपानचे व्यक्ती येतं हयाओ मियाझाकी. हे जपानचे व्यक्ती आहेत ना. जपान आलं म्हणून सांगायला लागलोय. हयाओ मियाझाकी यांनी जो गिबली आणि गिबली हे गिबली स्टुडिओचं स्थापना त्यांनी केली होती. गिबली स्टुडिओ, गिबली फोटो स्टुडिओ आहे ना, गिबली फोटो स्टुडिओ त्यांनी स्थापना केली होती. हयाओ मियाझाकी ने. लिऊ जियाकुंना भेटले प्रिझकर पुरस्कार. करेक्ट. प्रिझकर पुरस्कार भेटलेला आहे कोणाला? लिऊ जियाकुंना, जे की चीनचे व्यक्ती होता. पूर्णिमादेवी बर्मन यांना टाइम्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार भेटलेला आहे. टाइम्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला भेटलाय? आपल्या पूर्णिमादेवी बर्मन यांना भेटलंय. आणि टाइम पर्सन ऑफ द इयर येतं डोनाल्ड ट्रम्प. टाइम पर्सन ऑफ द इयर डोनाल्ड ट्रम्प येतं. ॲबेल पुरस्कार बिलकुल विसरायचं नाही. चला, हा जो पुरस्कार ना ॲबेल पुरस्कार 2024 मध्ये हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर ते व्यक्ती मिशेल तालाग्रँड.
यांना 2024 चा पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि ह्या पुरस्कार सुरुवात कधी झाली होती? 2003 मध्ये झाली होती, लक्षात ठेवा. 2003 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. 2003 पासून सुरुवात आहे. 2024 ला मिशेल तालाग्रँड यांना भेटलं होतं. 25 चा पुरस्कार भेटला आता मासाकी काशिवारा यांना. मासाकी काशिवारा यांना ॲबेल पुरस्कार हे येतं मासाकी काशिवारा. रिसेंट झालेले जेवढे पण काही पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक आपण नजर टाकूयात, महत्वाचं आहे. इथं बघून घ्या. फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड 2025 चं आयकॉन ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मान करण्यात आले. कुणाला? जय शहा यांना. प्रिtzker पुरस्कार भेटले होते कुणाला? ल्यू जियाकुन यांना. वेटलँड वाईज यूज साठी रामसर पुरस्कार 2025 भेटलेला आहे जयश्री व्यंकटेसन यांना. आयफा अवॉर्ड्स 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट भेटले कुणाला? लापता लेडीज याला. बार्बाडोस या देशाचा मानद ऑर्डर ऑफ फ्रीडम जो पुरस्कार आहे तो भेटला आहे नरेंद्र मोदी यांना. युनेस्कोचा TWAS पुरस्कार इन इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स भेटलाय सुमन चक्रवर्ती यांना. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार भेटला आहे संत एकनाथ शिंदे यांना. एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार भेटला. मराठीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तो 72वा मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचं आयोजन आहे तो कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? तर हे करण्यात आले तेलंगणा या राज्यामध्ये. होणार आहे अजून. जेव्हा विजेते जाहीर होतील ना त्यावेळेस परत हे चर्चेमध्ये येईलच. मिस वर्ल्ड स्पर्धा तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये गच्चीबौली स्टेडियम मध्ये त्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोणत्या खेळाडूने F1 चायनीज ग्रांड प्री जिंकलं होतं? त्यांचं नाव ऑस्कर पियास्ट्री. ऑस्कर पियास्ट्री यांनी स्पर्धा जिंकलेली आहे. कुठला? चायनीज ग्रांड प्री. पर्पल फेस्टिवल 2025 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? पर्पल फेस्टिवल पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी. केंद्र सरकारने संसद सदस्यांचं वेतन वाढवून किती केलं आहे? तर 1.24 लाख म्हणजे 1,24,000 रुपये प्रति महिना केलेला आहे. म्हणजे दर महिन्याला 24% वाढ करण्यात आली, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न IMP. नुकत्याच रामायण परिषद 2025 चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले? 26 मार्चला हे रामायण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोणत्या ठिकाणी? 26 मार्च 2025 ला याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुठं? कोलंबो या ठिकाणी, जी काही श्रीलंकेची राजधानी आहे. तर कोलंबो राजधानी आहे श्रीलंका. श्रीलंकेची राजधानी लक्षात ठेवा. IMP पर्याय क्रमांक 4 श्रीलंका आहे. कोलंबिया नाही. कोलंबिया नावाचा देश वेगळा आहे आणि श्रीलंका नावाचा देश हा वेगळा आहे. ओके, हा वेगळा लक्षात ठेवायचा आहे. श्रीलंका अत्यंत महत्वाचा आहे. कोलंबो. आता या श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान कोण बनले असतील? श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणलं तर हरिनी अमरसूरिया. हरिनी अमरसूरिया हे बनले तर श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान. राजधानी काय असेल श्रीलंकेची? कोलंबो आहे. कोलंबो ही राजधानी आहे. त्यानंतर श्रीलंकेचं चलन कुठलं असेल हे तुम्ही सांगा आणि श्रीलंकेचं भाषा कुठलं असेल तुम्ही सांगायचं आहे. 2 प्रश्न. श्रीलंकेचं चलन कुठलं असेल आणि श्रीलंकेचं जो काही भाषा आहे ना ती भाषा, कोणती भाषा श्रीलंकेमध्ये बोलली जाते? बाकी श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान पंबन ब्रिज आहे. पंबन ब्रिज म्हणा तुम्ही. पंबन ब्रिज आहे. किंवा आणखीन काय आपलं आखात. कुठला असेल? आखात असेल हे भारत व श्रीलंकाच्या दरम्यान आखात आहे. आखात आहे कुठलं? मन्नारचे आखात. मन्नारचे आखात भारत व श्रीलंका यांच्या दरम्यानच येतो. येस, श्रीलंकन रुपया म्हणतो आपण त्याला. श्रीलंकन रुपया हे चलन आहे आणि भाषेची ना ती सिंहली भाषा आहे. श्रीलंकेची भाषा कुठली असेल? ते सिंहली भाषा आहे. भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान कोणता युद्धाभ्यास साजरा केला जातो का? भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान कोणता युद्धाभ्यास साजरा केला जातो? सांगा चला पटकन. भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान कोणता युद्धाभ्यास साजरा केला जातो? रामायण महत्वाचं आहे. रामायणामध्ये किती श्लोक येतात तरी बघू. रामायणामध्ये एकूण किती श्लोक येतात? श्लोकांची संख्या किती आहे रामायणमध्ये? रामायण कोणी लिहिलं असेल? महर्षी वाल्मिकी यांनी रामायण लिहिलं आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायण लिहिलं आणि जवळपास 24,000 श्लोक त्याच्या रामायणामध्ये येतात. किती? 24,000 श्लोक येतात. आणि सिलिनेक्स SLIN सिलिनेक्स नाव जो काही युद्धाभ्यास आहे तो भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान साजरा केला जातो. मित्रशक्ती आणि श्रीलंका सिलिनेक्स. आणि अजून एक आहे मित्रशक्तीवालं. हे 2 युद्धाभ्यास भारत व श्रीलंका यांच्या दरम्यान साजरा केला जातो. रामायण परिषद लक्षात ठेवा IMP आहे. हे आहे रामायण कॉन्क्लेव्ह किंवा रामायण परिषद. ग्लोबल इन्साइट्स
ऑफ रामायण ह्याचं थीम आहे, विषय आहे त्याचं. पुढचं क्वेश्चन, नुकत्याच टाटा मोटर्सचे ब्रँड अँबॅसेडर नवीन कोण बनलेले आहेत? टाटा मोटर्सचं ब्रँड अँबॅसेडर बनले तर विकी कौशल. विकी कौशल टाटा मोटर्सचे नवीन ब्रँड अँबॅसेडर आहेत. कोणत्या राज्यामध्ये सिग्मो फेस्टिवल नुकतेच साजरा करण्यात आला? तर तो राज्य आहे गोवा. मग सिग्मो फेस्टिवल असू द्या किंवा कार्निव्हल फेस्टिवल असू द्या, हे दोन्ही पण कुठे साजरा केले जातात? आपल्या गोवामध्ये साजरा केला जातात. जागतिक रंगमंच दिन कधी असतो? हा असतो 27 मार्चला. जागतिक रंगमंच दिवस असतो 27 मार्चला. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिन. कोणाला भारतरत्न पुरस्कार देण्याचे ठराव महाराष्ट्र विधानसभेने नुकताच एकमताने मंजूर केला आहे? तर तिथं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, आणि द्यायला पण पाहिजे. ओके, त्यांना हा पुरस्कार जो आहे ना तो महाराष्ट्र विधानसभेमध्ये देण्यात म्हणजे महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे की पुरस्कार भारतरत्न द्यायला पाहिजे. तर नेक्स्ट पुढचं क्वेश्चन आहे, नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचे भूमिपूजन नुकतंच करण्यात आलेलं आहे? हे माधव नेत्रालय आहेत ना, एक व्यक्ती होते माधवजी. हे माधव म्हणून एक व्यक्ती होते, माधवजी व्यक्ती होते, आणि हे व्यक्ती कोणाचे कार्यकर्ते होते? हे होते RSS चे कार्यकर्ते होते. RSS ची संघटना ना, RSS जो नागपूरमध्ये संघटना आहे, हे कार्यकर्ते होते. त्यांच्या माधव यांच्या नावानं माधव नेत्रालयाची स्थापना कुठं? नागपूर या ठिकाणी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागपूर त्याचा करेक्ट आन्सर आहे. मग हे जे RSS याची स्थापना कधी झाली होती? याची स्थापना झाली होती 1925 मध्ये स्थापना झाली होती. लक्षात ठेवा, याचं हेडक्वार्टर कुठं असेल? तर ते नागपूरमध्ये त्याचं मुख्यालय आहे. आणि ह्याचे अध्यक्ष संस्थापक कोण होते? संस्थापक होते केशव बळीराम हेडगेवार. हे होते अध्यक्षाचे. आणि सध्या कोण असतील याचे अध्यक्ष? सध्या अध्यक्ष कोण असतील RSS चे? तर ते मोहन भागवत. मोहन भागवत हे सध्याला RSS चे अध्यक्ष आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो आपण. आणि ह्या RSS ला ह्या RSS ला 2025 मध्ये जवळपास 100 वर्ष पूर्ण होतात. हा पण पॉईंट महत्वाचा आहे. ओके, 100 वर्ष या RSS ला 2025 मध्ये किती? 100 वर्ष पूर्ण होतात. त्यामुळं त्या RSS वरती तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. बघा, 100 वर्ष पूर्ण होतात. आणि हे नेत्रालय, माधव नेत्रालय विस्ताराचं नरेंद्र मोदी हे सुरू केलं होतं नागपूरमध्ये. नागपूर हे कसं आहे? हे एक नाग नदीच्या काठी आहे. नाग नदीच्या काठी आहे. पेंच तो राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी नॅशनल पार्क, पेंच नॅशनल पार्क आहे. याच ठिकाणी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ देखील याच ठिकाणी आहे. संस्कृत विद्यापीठ कुठे येतं? हे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे रामटेक या ठिकाणी येतं. हे नागपूर. लक्षात ठेवा, मानसिंगदेव अभयारण्य हे नागपूरमध्येच येतो. मोदी होते त्या ठिकाणी, मोहन भागवत होते, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे जे काही CP राधाकृष्णन आहेत, राधाकृष्णन देखील होते. आणि जे नागपूरमधून खासदार येतं नितीन गडकरी, ते पण उपस्थित त्या ठिकाणी होते. भरपूर व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते. लक्षात ठेवा, IMP आहे. माधव नेत्रालय प्राणायाम सेंटरचं शिलान्यास त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, कोणाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार सन्मानित करण्यात आले एकनाथ शिंदे यांना. एकनाथ शिंदे यांना. त्यानंतर फिफाचा जो वर्ल्ड कप आहे, फिफाचा वर्ल्ड कप 2026 साठी पात्र ठरणारा पहिला देश कुठला असेल? तर तो देश आहे जपान. फिफाचा वर्ल्ड कप जे होणार आहे 2026 मध्ये कुठं? अमेरिकेमध्ये लॉस एंजेल्स या ठिकाणी. त्यानंतर फिफाचा वर्ल्ड कप होणार आहे अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा. पर्यावरण संरक्षणासाठी कोणत्या देशाने ग्रीन आर्मी प्रकल्प सुरू केलं होतं काही दिवसापूर्वी? तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. सेपॉक टेक्रॉ जो वर्ल्ड कप आहे, हा सेपॉक टेक्रॉ वर्ल्ड कप 2025 मध्ये भारतीय रेगू पुरुष संघाने कोणते पदक जिंकलेलं आहे? हे जिंकले सुवर्ण पदक. सुवर्ण पदक जिंकलं आहे. आणि ह्याचं वर्ल्ड कपचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? त्याचं आयोजन करण्यात आलं होतं बिहारमध्ये, पटना या ठिकाणी. बिहारच्या राजधानी पटना या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, सुवर्ण पदक जिंकलं आहे. आणि सेपॉक टेक्रॉ आहे ना, सेपॉक टेक्रॉ हा खेळ मलेशिया या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. हा पण विसरायचा नाही. मलेशियाचा तो राष्ट्रीय खेळ आहे. नेक्स्ट, खेलो इंडिया
पॅरा गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश राहिला आहे, कोणता राज्य राहिला आहे? IMP, तो खेलो इंडिया पॅरा गेम्स पार पडले होते. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे आहेत. ओके, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे आहेत. आणि याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर याचं आयोजन करण्यात आलं होतं, पहिले पण आणि हे दुसरे होते. फक्त याचं आयोजन करण्यात आलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. याचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मग याचा शुभंकर काय असेल? शुभंकर होतं चिमणी उज्ज्वला. ह्याचा शुभंकर आहे. ह्याच्यामध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकलं असेल तर ते हरियाणा या संघाने जिंकला आहे. लक्षात ठेवा, IMP पदक तालिकेमध्ये नंबर 1 वरती हरियाणा राहिला आणि महाराष्ट्र जो राहिला होता त्या पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र हा 5व्या क्रमांकावरती राहिला आहे. तर तो 5वा क्रमांक हा महाराष्ट्राचा राहिला आहे त्या पदक तालिकेत. त्यामुळं हरियाणाचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. हरियाणा सर्वाधिक पदक जिंकलं, महाराष्ट्र हा 5वा राहिला आहे. तामिळनाडू दुसरा राहिला आणि उत्तर प्रदेश हा तिसरा राहिला आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 इथं आहे बघा, लिस्ट बघून घ्या. 1 नंबरला येतो हरियाणा, 2 नंबरला येतं तामिळनाडू, 3 नंबरला येतं उत्तर प्रदेश, 4 नंबरला आहे राजस्थान, मग 5 नंबरला येतो आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर येतो? 5 नंबरला हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने जवळपास 18 गोल्ड, 13 सिल्वर आणि 12 ब्रॉन्झ जिंकला आहे. 43 पदके महाराष्ट्राने जिंकले होते IMP आणि 34 गोल्ड सह हरियाणा हा 1 नंबरला राहिलाय. आणि हे दुसरेच खेलो इंडिया गेम्स होते. पहिल्या खेलो इंडिया गेम्स मध्ये पहिल्या जो खेलो इंडिया गेम्स पार पडले होते ते पण आपल्या दिल्लीमध्येच या ठिकाणी दिल्लीमध्येच पार पडले होते. हे आहे खेलो इंडिया गेम्स. नेक्स्ट, मराठी या भाषेसाठी साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? हे अनुवाद पुरस्कार आहे. हे म्हटलं तर सुदर्शन आठवले यांना. SRFI इंडियन टूर 2025 महिला एकेरीची विजेती कोण असेल? तर ही आहे अनाहत सिंग. पोट्टी श्रीरामलू यांच्या 58 फूट उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. कुठं? तर अमरावती या ठिकाणी, आंध्र प्रदेश मध्ये. ही आंध्र प्रदेश राजधानी अमरावती आहे. फिबा आशिया कप 2025 चे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? तर ते सौदी अरेबिया. सौदी अरेबिया या देशामध्ये आयोजन करण्यात आलं होतं फिबाचं. लक्षात ठेवा, IMP आहे. हे होतं तुमचं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाचा. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. आता थोडंसं फास्ट का होईना, परंतु तुम्हाला कंटेंट जास्तीत मी देण्याचा प्रयत्न करतो. स्लो जर भरपूर झालं तर जवळपास 1 तासाच्या वर हा व्हिडिओ जाईल. आणि 1 तासाच्या पेक्षा जास्त मोठा व्हिडिओ बनला तर तुम्हाला परत बघायला पण थोडा कंटाळा येतो. त्यामुळं मी थोडंसं फास्ट घेतो आणि परंतु कंटेंट तुम्हाला मी भरपूर फुल्ल डोकं भरून देतोय, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मागच्या किंवा कालच्या प्रश्नाचं रिव्हिजन करून घ्या आपण. 28 मार्च रोजी कोणत्या देशामध्ये 7.7 रिश्टर स्केलचं भूकंप आलं होतं? तर ते आहे म्यानमार. यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार 2025 कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर ते विजय केळकर यांना. नॅशनल वुमन्स हॉकी लीग 2024-25 विजेतेपद पटकावलेलं आहे कोणी? तर ते आहे हरियाणा. भारत सरकारने अणु अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जेचं लक्ष आहे? तर ते 2047. भारतातील पहिला नॅनो इलेक्ट्रॉनिक रोड शो कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे? तर ते IISc बेंगळुरू. नुकत्याच आलेल्या जागतिक चहा उद्योगानुसार भारत हा चहाच्या निर्यातीमध्ये जगात 2रा क्रमांकाचा आहे. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य बनले तर नवीन राजीव गौबा आणि मियामी ओपन महिला एकेरीमध्ये जिंकले पदक एरिना सबालेंका. लक्षात ठेवा. हे तुमचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचा. ठीक आहे, आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. मित्रांना देखील शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत या व्हिडिओची लिंक पाठवा किंवा आपल्या कोर्सची माहिती पण तुम्ही 49 रुपयाची कोर्सची माहिती द्यायचं आहे. ओके, चला थांबूयात, आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गोष्टी. थँक्यू.